माघी गणेश जयंती म्हणजे गणपती बाप्पांचा जन्मोत्सव. माघ महिन्यातील गणेश जयंतीला तिलकुंद चतुर्थी असेही म्हणतात. या दिवशी गणपती बाप्पांच्या नैवेद्यामध्ये तिळाच्या पदार्थांचा प्रामुख्याने वापर केला जातो. मोदक हा गणपती बाप्पांचा आवडता पदार्थ आहे. त्यामुळे गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी तिळापासून बनलेले तळणीचे मोदक कसे करायचे ते आज आपण पाहणार आहोत. हे तळणीचे मोदक तुम्ही हवाबंद डब्यामध्ये 8 ते 10 दिवसांसाठी स्टोअर करू शकता. ते असेच्या असे छान खुसखुशीत राहतात. अगदी खुसखुशीत हे मोदक तयार होतात. आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये एकूण किती मोदक तयार होतात ते मी पुढे तुम्हाला सांगेनच. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, स्वागत आहे तुमचं सुनाज फूड कॉर्नरमध्ये. आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करून द्या. चॅनलवर नवीन असाल आणि चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ न घालवता गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी तिळाचे तळणीचे मोदक कसे करायचे ते पाहूयात. सर्वात आधी आपण मोदकाच्या पारीसाठी लागणारं पीठ मळून घेऊयात. इथे मी 1 कप मैदा घेतला आहे आणि 1 कप बारीक रवा घेतला आहे. यासाठी आपण बारीक रवाच वापरायचा आहे, लक्षात ठेवा. चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं. 1 कप मैदा आणि 1 कप बारीक रवा असं प्रमाण घ्यायचं आहे. दोन्ही साहित्य मिक्स करायचे. त्यानंतर आपण यामध्ये 3 टेबलस्पून कडकडीत गरम असलेल्या साजूक तुपाचं मोहन घालायचं. तूप गरम आहे म्हणून आपण हे चमच्याने मिक्स करून घेऊयात. तुम्ही तेल घातलं तरीही चालेल, पण तूप घातल्यामुळे मोदक छान खुसखुशीत होतात. तूप थोडंसं गार झालं की मग आपण हाताने चोळून पिठाला अगदी व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मग आपण याची मूठ वळून पाहू. बघा, सहज मूठ वळली जाते. याचा अर्थ आपण यामध्ये घातलेलं मोहन अगदी बरोबर झालेलं आहे. यानंतर आपण पीठ मळून घेऊयात. थोडे थोडे करून पाणी घालूयात आणि पिठाचा मऊसर गोळा मळून घेऊयात. यामध्ये आपण रवा घातला आहे. रवा भिजल्यानंतर पीठ थोडं घट्ट होतं, म्हणून आपण आधीच थोडंसं सैलसर पीठ भिजवून घ्यायचं आहे. जसं आपण चपातीचं पीठ मळतो तसं आपण मऊसर पीठ मळून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनटं मी पीठ मळून छान मऊसूत करून घेतलं आहे. पहा, आपण असं मऊसर पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. वरून थोडासा तुपाचा हात लावून घेते आहे आणि आता आपण यावर झाकण ठेवूयात आणि अर्धा तास हे पीठ असंच बाजूला ठेवून देऊया. पीठ मुरतं आहे तोवर आपण मोदकाचं सारण बनवून घेऊयात. कढईमध्ये 1 कप तीळ घालून घ्यायचे. इथे मी गावरान तीळ घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पॉलिशचे तीळसुद्धा वापरू शकता. आता हे तीळ मंद आचेवरती सारखं मिक्स करत साधारण 4 ते 5 मिनटं व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. असं सारखं मिक्स करत राहायचं जेणेकरून तीळ खालून जळणार नाहीत आणि खमंग असे तीळ आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. इथे मी 4 ते 5 मिनटं तीळ मंद आचेवरती भाजून घेतलेले आहेत. तीळ तळतळ उडायला लागलेले आहेत आणि तिळाचा कलरसुद्धा थोडा बदललेला आहे. तर इथे आपले तीळ भाजून झाले आहेत. आता हे तीळ आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि थंड करून घेऊयात. इथे आपल्याला तीळ पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत. आता पुन्हा त्याच कढईमध्ये 1 कप खोबऱ्याचा कीस घालून घ्यायचा. खोबरंसुद्धा मंद आचेवरती सारखं मिक्स करत राहायचं, व्यवस्थित भाजून घ्यायचं. साधारण 2 ते 3 मिनटं आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायचं. एकसारखं मिक्स करत राहायचं जेणेकरून हे खोबरं व्यवस्थित भाजलं जातं. तर इथे तुम्ही बघू शकता, मस्त असं तांबूस रंगावरती आपलं खोबरं भाजून झालं आहे. यापेक्षा जास्त भाजू नका. आता हे खोबरंसुद्धा तीळ काढून ठेवलेल्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि थंड करायला ठेवून देऊयात. आता आपले हे तीळ आणि खोबरं पूर्णपणे थंड झालेले आहेत. लक्षात ठेवा, आपल्याला तीळ आणि खोबरं पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये 1 कप गूळ घालून घ्यायचं आहे. 1 कप तिळासाठी 1 कप गूळ हे प्रमाण अगदी बरोबर आहे. इथे मी साधाच गूळ चिरून घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला वेलची आणि जायफळ पावडर घालून घ्यायची आहे. मी पाव चमचा वेलची पावडर घातलेली आहे. त्याचबरोबर आपण इथे गूळ वापरला आहे त्यासाठी असं ताजं किसून जायफळ घालायचं आहे, म्हणजे त्याचा स्वाद छान येतो. आता हे सगळे जिन्नस व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचे आहेत. इथे आपण 1 कप तिळासाठी 1 कप गूळ वापरला आहे. आता या गुळाचे सगळे खडे मोडले जावेत. त्याचबरोबर एकसंघ मिश्रण तयार व्हावं त्याकरिता हे मिश्रण मिक्सरमधून चांगलं फिरवून घ्यायचं. बघा, अगदी छान असा गूळसुद्धा सगळीकडे एकसारखा मिसळला जातो आणि मिश्रणाला एक छान असं तेल सुटतं आणि बाइंडिंग येतं.
मिक्सरला फिरवल्यामुळे याला छान असं बाइंडिंग आलेलं आहे. इथे मी राहिलेले मिश्रणसुद्धा बारीक करून घेतलेले आहे. हे सुद्धा एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. तर इथे आपलं मोदकाचं सारण बनवून तयार आहे. हे सारण महिनाभर चांगलं राहतं. आता आपलं हे पीठ आहे ते सुद्धा छान मुरलं आहे. थोडंसं मळून घ्यायचं. साधारण मिनिटभर आपण हे मळून घेतल्यानंतर मग याच्या आपल्याला लाट्या तयार करून घ्यायच्या. अर्धा इंच आकाराच्या मी लाट्या करून घेत आहे. खूप जास्त मोठा किंवा खूप जास्त लहान मोदक होत नाही. या पिठाच्या सगळ्या लाट्या तयार करून घेऊयात किंवा एक एक लाटी तयार करून घेऊन मोदक तयार करू शकता. यावरती एक सुती कापड ठेवायचं जेणेकरून पीठ कोरडं होणार नाही. आता आपण मोदकाची पारी लाटून घेऊयात. एक लाटी घेऊन पारी लाटून घ्यायची. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला थोडं कोरडं पीठ लावून घेऊ शकता. अशा पद्धतीने मध्ये थोडीशी जाडसर राहिली तरी चालेल. काठ अगदी पातळ लाटायचे. तर इथे आपली पहिली पारी लाटून झाली आहे. आपण लाटून घेतलेली पारी हातावर घ्यायची आहे आणि यामध्ये सारण घालायचं. साधारण 1 टेबलस्पून सारण इथे मी घातलं आहे. तर इथे सारणाचा हलकासा गोळा तयार करून घ्यायचा आणि तो पारीवरती घालून घ्यायचा. यामुळे काय होतं की जेव्हा आपण मोदकाला कड्या पाडतो त्यावेळेला हे सारण मध्ये येत नाही. मोदकाला कड्या व्यवस्थित पाडल्या जातात. कोरडं सारण असतं ते पारीला चिकटतं. त्यामुळे मोदक बनवताना तो व्यवस्थित बंद होत नाही, उघडला जातो. त्यामुळे असा हलकासा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि मग पारीवर ठेवायचा आणि काठाला आपल्याला पाण्याचं बोट लावून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण कड्या पाडून घ्यायच्या आहेत. अंगठ्याच्या बाजूच्या बोटाने पीठ मागे खेचायचं आणि अंगठ्याने आणि मधल्या बोटाने अशा पद्धतीने चिमटीत पकडायचं. पहा कशा कड्या पाडलेल्या आहेत. अगदी खालपासून ते दाबत न्यायचं. आपण पारीला आधीच थोडंसं पाणी लावून घेतलेलं होतं. त्यामुळे मोदक आपला छान चिकटला जाईल, तेलात उघडणार नाही. आणि आता आपण अशा पद्धतीने मोदक बंद करून घेऊयात. जास्तीचं पीठ काढून घ्यायचं आणि मोदक तेलात उघडणार नाही अशा पद्धतीने बंद करून घ्यायचं. पहा कळ्या किती सुंदर आल्या आहेत आणि छान सुबक असा आपला मोदक तयार झाला आहे. आपण अजून एक मोदक तयार करून पाहूयात. लाटलेली पारी घ्यायची आणि सारणाचा हलकासा गोळा तयार करून घ्यायचा. खूप जास्त दाबायचं नाही, हलकसंच दाबायचं. सारण पारीवरती घालून घेऊयात आणि काठाने पाण्याचं बोट लावून घेऊयात आणि छान अशा कड्या पाडून घेऊयात. हात आपला पूर्णच उघडायचा नाही, अगदी असा खोल करून घ्यायचा जेणेकरून पारीची वाटी तयार होईल. आणि मोदक पूर्णपणे बंद करून घेऊयात जेणेकरून तो तेलात उघडणार नाही. पहा किती झटपट मोदक तयार झालेले आहेत. कळ्या देखील सुंदर आल्या आहेत, पाहू शकता. अशाच पद्धतीने आपण राहिलेले सगळे मोदक तयार करून घेऊयात. तयार करून घेतलेल्या मोदकांवर आपल्याला अशा प्रकारे कॉटनचा कापड ठेवायचा जेणेकरून मोदक सुकणार नाही. ज्यांना मोदकाला अजिबातच कड्या पाडता येत नाही त्यांच्यासाठी एक खास पद्धतीने मी मोदक तयार करून दाखवते आहे. एक पारी लाटून घेतली आहे, त्यावरती सारण घातलं आहे. पारीच्या काठाला आपण पाणी लावून घेऊयात. आता हे असं पोटली बांधू त्या पद्धतीने हे असं एकत्रित सगळ्या कड्या जोडण्याचा प्रयत्न करायचा आहे. ही अगदी सोपी पद्धत आहे. या सगळ्या कडा मी एकत्रित आणल्या आणि याची अशी पोटली तयार केलेली आहे. जास्तीचं पीठ आहे ते काढून टाकायचं आणि मोदक तेलात उघडणार नाही अशा पद्धतीने बंद करून घ्यायचं. पहा कळ्या किती सुंदर आल्या आहेत आणि छान सुबक असा आपला मोदक तयार आहे. आता आपण मोदक तळून घेऊयात. त्यासाठी गॅसवर कढईमध्ये तेल हलकं गरम करून घेतलेलं आहे. तेलामध्ये पिठाचा छोटा गोळा टाकून पाहिला तर तो लगेच तरंगून वर आला. त्याचा रंग बदललेला नाही, याचा अर्थ आपलं तेल बरोबर गरम झालेलं आहे. आणि आता एक एक मोदक आपण यामध्ये घालूयात. तुमच्या लक्षात येईल मोदक घातल्यानंतर मोदकाला किती बुडबुडे येत आहेत. एवढंच तेल आपण गरम करून घेणार आहोत. खूप जास्त कडकडीत गरम तेल करायचं नाही, नाहीतर मग मोदक बाहेरून पटकन लालसर होतील आणि ते खुसखुशीत न होता मऊ पडतील, तेलात छान मावतील. एवढेच मोदक आपण यामध्ये घालायचे आहेत, खूप जास्त घालायचे नाहीत. तेलात घातल्यानंतर ते थोडेसे फुलतात. मोदक तेलात घातल्या घातल्या लगेचच आपण झाऱ्याने पलटायचे नाही. थोडेसे सेट होऊ द्या आणि मगच आपण ते झाऱ्याने पलटूया. मोदक फुलून वर आले की मगच आपण झाऱ्याने अशा पद्धतीने वरून तेल उडवायचं आहे. गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे.
लो फ्लेमवरच आपण हे मोदक तळून घेणार आहोत. तेव्हाच ते छान खुसखुशीत होतात आणि 8 ते 10 दिवसानंतर असेच्या असेच छान खुसखुशीत राहतात. मोदक पलटताना हलक्या हाताने पलटायचं आहे. थोड्या थोड्या वेळाने अशा पद्धतीने मोदक वर खाली करत राहायचे आणि मोदकाला छान हलका सोनेरी रंग येईपर्यंत आपण तळून घेऊया. पहा, आपले मोदक तळून झाले आहेत. मोदकांना मस्त हलका सोनेरी रंग आला आहे. आता आपण हे मोदक काढून घेऊयात. एकही मोदक आपला तेलामध्ये उघडलेला नाही किंवा फुटलेला नाही. तुम्ही कढईतलं तेलसुद्धा पाहू शकता. तेल अगदी क्लीन आहे बघा. मोदकांना किती सुंदर रंग आला आहे. कळ्या देखील अगदी सुंदर दिसतात आहे. तुम्ही पाहू शकता इतका रंग येईपर्यंतच आपण मोदक तळून घेणार आहोत. मोदक तेलातून काढल्यानंतर देखील त्यातील कुकिंग प्रोसेस चालूच असते. मग त्याचा रंग अजून थोडा डार्क होतो. मोदक आपण टिश्यू पेपरवर काढून घेऊयात. मोदकांची एक बॅच तळण्यासाठी साधारण 10 ते 15 मिनिटे लागतात. तयार मोदक मी डिशमध्ये काढून घेतलेले आहेत. तुम्हाला मी एक मोदक तोडून सुद्धा दाखवते. मोदक मस्त असे खुसखुशीत झाले आहेत. तयार मोदक पूर्णपणे थंड होऊ द्यायचे. आतलं सारणही थंड होईल इतपत हे मोदक गार होऊ द्यायचेत आणि मगच ते हवाबंद डब्यात भरून ठेवायचे. 8 ते 10 दिवस असेच हे मोदक खुसखुशीत राहतात. आपण घेतलेल्या या प्रमाणामध्ये एकूण माझे 40 मोदक तयार झालेले आहेत. मी इथे थोड्या मोठ्या साईजचे मोदक तयार केलेले आहेत. जर का तुम्ही यापेक्षा थोडे लहान मोदक बनवले तर तुमचे बरोबर 51 मोदक तयार होतात. 1 कप गूळ आणि 1 कप तीळ एवढं आपण सारण बनवलं होतं. त्यासाठी या पिठाचा गोळा अगदी बरोबर आहे. काहीच उरत नाही. अगदी शेवटपर्यंत हे सारण पुरतं. जर का तुम्हाला 21 मोदक करायचे असतील तर तुम्ही अर्ध्या कपाचं प्रमाण घेऊ शकता. माझे इथे 40 मोदक तयार झालेले आहेत. पण तुम्ही लहान केले तर तुमचे पूर्ण 51 हे मोदक तयार होऊ शकतात. तर या गणेश जयंतीला गणपती बाप्पांच्या आवडीचे तळणीचे तिळाचे मोदक घरी तुम्ही नक्की करून पहा आणि तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर करा. तुमच्या नातेवाईकांना, मैत्रिणींना ही रेसिपी शेअर करा. तुम्हाला जर का माझे व्हिडिओज पाहायला आवडत असतील तर बाजूची बेल आयकॉनसुद्धा दाबा. म्हणजे जेव्हा मी रेसिपी अपलोड करेल तेव्हा ती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीबरोबर. धन्यवाद.